जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत कढी कशी बनवायची ती. कढी ही मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे. चला मग पाहूया कढी कशी बनवायची ती. इथे मी अर्धे वाटी इतकं चण्याचं पीठ घेतलेलं आहे. 3 ते 4 चमचे इतके चण्याचं पीठ असेल. 1 वाटी इथे मी दही घेतलेली आहे. आता या दोन्ही मिश्रणाला आपण ह्या एका मिक्सरच्या भांड्यात टाकूया. इथे मी चण्याचं पीठ टाकलेलं आहे. आता आपण आपली दही टाकूया. थोडंसं पाणी घेऊया, अर्धी वाटी इतकं. 1 चमचा हळद आहे. आता ह्या मिश्रणाला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. कढी बनवण्यासाठी आपण इथे एक कढई घेतलेली आहे. त्या कढईत मी 3 ते 4 चमचे इतके तेल घेतलेलं आहे. 1 चमचा इतकं मी जिरं घेतलेलं आहे. 1 चमचा इतकं मी मोहरी घेतलेली आहे. 7 ते 8 इतके कढीपत्ते घेतलेले आहे. दोन लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहे. त्या अशामधून तोडून घेतलेल्या आहेत. आता या मिश्रणाला आपण तेलामध्ये चांगलं परतूया. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, ज्या अशा बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत. 1 चमचा इतकं मी ओवा घेतला आहे. अगदी अर्धा चमच्यावरून कमी मेथीदाणा घेतलेला आहे. अर्धा मी कांदा इथे बारीक कापून घेतलेला आहे. आता या मिश्रणाला आपण चांगलं तेलामध्ये परतून घेऊया. चांगली फोडणी आपण तेलामध्ये भाजून घेऊया. इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्या मधून अशा चिरून घेतलेल्या आहेत. चांगला कांदा लाल होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. आता हे वाटण आपण वाटलेलं आहे ते याच्यात टाकलेलं आहे. 1 ग्लास इतकं वरून पाणी सोडलेलं आहे, कारण कढी बनवण्यासाठी. नाहीतर आपण घट्ट बनवली तर ती खाली लागू शकते आणि गाठी बनू शकतात त्याच्या. जितकं आपल्याला पातळ बनवायचं असेल तितकं आपण याच्यामध्ये पाणी टाकू शकता. हळद आपण याच्यामध्ये आधीच टाकलेली आहे. जसं हे आपलं मिश्रण उकळेल तसं हळदीचा कलर येईल. इथे आपल्याला भजी बनवायची आहे कढीसाठी. त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी इतकं चण्याचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात मी अर्धा कांदा कापून टाकलेला आहे. असा मी मिनिमम 1 कांदा कापून घेतलेला, अर्धा मगाशी टाकला आणि अर्धा इथे टाकलेला आहे. 1 चमचा मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर टाकलेली आहे. कढीपत्ते 2 ते 3 असे बारीक बारीक कापून घेतलेले आहेत, कारण भजी करताना खाताना आपल्या तोंडात येऊ नये म्हणून बारीक कापलेला आहे. काही याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत. 1 चमचा मी लाल तिखट घेतले आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनी पावडर आहे. 1 चमचा मी जिरं पावडर घेतलेला आहे. मसाले हे आपल्याला भजीमध्ये ह्याच्यासाठी टाकायचे की खाताना त्या भजीला चव यावी. ह्याच्यात मी मिश्रण आता पातळ करण्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आपल्याला जसं लागेल तसं आपण थोडं थोडं याच्यामध्ये पाणी टाकूया. जर हे मिश्रण आपलं घट्ट बनत असेल तर आपल्याला वरून थोडंसं पाणी याच्यात टाकावं लागेल. पाहू शकता ह्याच्यात मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे.
आपल्याला हे बॅटर भजीचं बॅटर असं बनवायचं आहे. जास्त पातळी मिश्रण बनवायचं नाही आहे, नाही तर भजी ही आपली बनणार नाही. चांगलं या मिश्रणाला आपण आता मिक्स करून घेऊया. भजी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नुसतं हळदीमध्येही करू शकता. आता आपण भजी ही तेलात फ्राय करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये भजीसाठी लागणारं तेल घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आपली भजी सोडूया. भजी ही आपण तेलामध्ये फ्राय करताना मंद गॅसवरच आपल्याला करायचं आहे. एका साईडला इकडे आपली ही कढी उकळत आहे, तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या गॅसवर मी ही कढी आपली उकळायला ठेवलेली आहे. इथे आपली भजी पण झालेली आहे. भजींना हा कलर नेहमी असाच येतो, कारण आपण याच्यामध्ये खूप सारे मसाले टाकलेले आहेत. मसाल्या कारणाने हा कलर असा भजीला येतो. हरकत नाही, ह्याला आपल्याला कढीमध्येच टाकायचा आहे. आणि भजीचा शेप हा तुम्ही कसाही देऊ शकता, तो काही इश्यू येणार नाही, कारण आपल्याला हे कढीमध्ये टाकायचं आहे. त्याच्यामुळे शेप कसाही भजीला आला तरी चालतो. इथे आपली ही कढी ही ऑलमोस्ट रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. छान असा आपल्या कढीला कलर देखील आलेला आहे. आंबट, गोड, तिखट अशी ही आपली कढी बनलेली आहे. आता आपण याच्यामध्ये आपले भजी सोडलेली आहे. भजी सोडून झाल्यावरती आपल्याला 4 ते 5 मिनटं उकळू द्यायचे आहे कढीमध्ये. कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपल्याला ह्याला 5 ते 6 मिनटं असंच या कढीमध्ये आपल्या भजीला सोडायचं आहे. तुम्ही पाहू शकता, इथे आपली ही कढी तयार झालेली आहे. आता आपण सर्व करूया. कढी ही खूप छान अशी उत्तमरित्या बनवून तयार झालेली होती. खायला हिची चव खूप छान लागलेली, कारण ही कढी नुसती आपण दहीमध्ये बनवलेली होती. उत्तमरित्या अशी ही खायला चवदार लागत होती. तुम्ही ही दहीमध्ये न करता ताकामध्येही बनवली तरी खूप छान लागते. बेस्ट होते ही कढी. खातानाही चव खूप छान लागते. हिला तुम्ही भाकरीबरोबर खा, भाताबरोबर खा. बेस्ट हिला तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर खा. खूप याची चव खूप छान लागते. खायला उत्तम आहे, पौष्टिक आहे. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या सबस्क्राईबने मला मोटिवेशन मिळतं पुढे जाण्याचं. जय सद्गुरू.